अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील इच्छा लवकरच स्वामी महाराजांनी पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, आपले 2 दिवस व्हिडिओ आले नाही तर तुम्हा सर्वांच्या कमेंट्स येत होत्या, कम्युनिटी पोस्ट टाकलेल्या होत्या तर तिथे आणि काही आधीच्या व्हिडिओला की आज आपला व्हिडिओ का आला नाही. तर स्वामींचा प्रकट दिन जवळ आलेला आहे. आज आहे 1 एप्रिल आणि फक्त 10 दिवस राहिलेले आहेत. या 10 दिवसामध्ये खूप सगळ्या जास्तीत जास्त सेवा आहेत ज्यामुळे तुमच्या इच्छा 100% पूर्ण होतील. तर आता यापुढे तुम्हाला दररोज नियमित वेळेत व्हिडिओ पाहायला मिळतील. 2 दिवस व्हिडिओ आले नाही त्याचे कारण की स्वामी महाराजांचं जे केंद्र आहे, मी राहते त्या ठिकाणी, तिथे नैवेद्य असतो आणि 1-2 महिन्याने नैवेद्य येतो. तर स्वामींची सेवासुद्धा असते. ज्यांचा नैवेद्य आहे त्यांना सकाळी अभिषेक करण्याचा मान मिळतो आणि मग आमचा मैत्रिणींचा तिघींचा ग्रुप आहे. 3 दिवस ही सेवा असते आणि कालच सेवा संपली. काल नैवेद्य होता तर मी तशी कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि नैवेद्य स्वामींना ज्यावेळी ताट वगैरे आपण ठेवतो, आरती करतो तर खूप सुंदर असा एक अनुभव आला आणि 100% तुम्हाला एक सांगते की तुमच्या ज्या ज्या इच्छा असतील ना त्या नक्की पूर्ण होतील. कारण स्वामी महाराज कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन आपल्याला जो काही संकेत देत असतात तो फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे. तर मला खरंच महाराजांचे 99% संकेत हे आत्ता कळायला लागले आहेत. आधी सेवा कमी होती त्यावेळी महाराज खूप काही सांगत होते पण ते समजलेच नाही. पण भक्त हो, ज्यावेळी आपण मनापासून पूर्ण विश्वास ठेवून सेवा करतो त्याचवेळी आपल्याला महाराजांचे सर्व संकेत समजतात. तुम्हाला देखील कालांतराने हे अनुभव येतील. जो अनुभव आहे तो मी पुढे तुम्हाला सांगेल. आधी आपण सेवा पाहू. तर याआधी आपण 3 फुलांचा उपाय ही सेवा पाहिलेली आहे आणि आजही तुम्हाला एक सांगते की तो उपाय अगदी सर्वांनी करावा. इतर जे तुमचे नातेवाईक आहेत ज्यांची खूप महत्त्वाची इच्छा आहे मूलबाळ होण्याची किंवा मुलगा मुलगी होण्याची, नोकरी, लग्न जे काही असतील ते त्यांनासुद्धा ती माहिती शेअर करा. तर भक्त हो, गुरुवारी एका ताईंची कमेंट्स आली की ताई, मी दत्त जयंतीला तुम्ही सांगितलेला 3 फुलांचा उपाय व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला आणि तो उपाय मी पूर्ण श्रद्धेने केला. त्यानंतर त्यांना 2 महिन्यांनी त्या प्रेग्नेंट राहिल्या. तर त्या तब्बल 9 वर्षानंतर की 10 वर्षानंतर असं त्यांनी लिहिलेलं आहे प्रेग्नेंट राहिलेल्या आहेत. तर मला खूप आनंद झाला आणि गुरुवारची माझी सेवा झाली. याआधी मला असेच अनुभव आलेले आहेत. बऱ्याचदा गुरुवारी खूप सगळ्या भक्तांना अनुभव आलेल्या कमेंट्स अचानक पाहायला मिळाल्या की असं वाटतं साक्षात माऊलीनीच आपल्याला आपल्या सेवेचं किंवा आपण जे काम करतोय त्याचं माऊली फळ देत आहेत. तर मला असं वाटतं जास्तीत जास्त भक्तांना अनुभव यावे. अजून देखील काही अशा ताई आहेत की ज्यांना खूप वर्ष झालेले आहेत, मूलबाळ नाही आहे आणि त्यांच्या कमेंटसुद्धा माझ्या लक्षात आहेत. मी नेहमी त्यांची कमेंट्स आली की मला स्वतःलासुद्धा खरंच खूप वाईट वाटतं आणि महाराजांना हेच म्हणत असते की महाराज, या भक्तांची तुम्ही कधी इच्छा पूर्ण करणार. तर खूप खूप अशा कमेंट्स आहेत की त्या वाचल्या ना की खरंच खूप वाईट वाटतं, अगदी रडायला येतं. काही ताईंचे बाळ म्हणजेच मुलगा होऊन 10 वर्षानंतर तो देवाघरी गेलेला आहे. एका ताईंचा 16 वर्षानंतर आणि खरंच अतिशय दुःख होतं. एकतर देवाने द्यावं तर त्याला खूप आयुष्य द्यावं किंवा मग एखाद्याला जर मुलीच आहेत आणि ते खूप सेवा करत आहेत, त्यांना मुलगा पाहिजे. जर तो दीर्घायुषी नसेल तर त्या घरात नाही मुलगा झाला तरी चालेल. तर का म्हणते मी असं हे तुम्ही समजून घ्या. कारण लहानाचं खूप मोठं करणं आणि नंतर जाणं याचं दुःख खरंच खूप वेगळं असतं. हे ज्यांच्यावरती आलेलं आहे ते नक्की समजून घेतील. त्यामुळे माझी तर एकच इच्छा आहे महाराजांकडे की प्रत्येक घरात एक मुलगा मुलगी असावं. ज्या ताईंना मुलबाळ नाही आहे तिथे मुलगी तरी व्हावी जी लक्ष्मी आहे आणि त्या मुलीच्या येण्याने सुद्धा त्या दाम्पत्याला आई वडील होण्याचं एक भाग्य लाभेल. प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा मान द्यावा. तर महाराजांनी प्रकट दिनापर्यंत खरंच माझ्या खूप सगळ्या मैत्रिणी ज्या ताई आहेत त्यांची इच्छा नक्की पूर्ण करावी आणि मी सुद्धा तुमच्यासाठी महाराजांकडे नेहमी प्रार्थना करत असते. आणि महाराजांकडे 7 दिवसांची एक सेवा आहे जी मी स्वतः करणार आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. हा संकल्प करताना मी स्वतःची कुठलीही इच्छा सांगणार नाही भक्त हो. ती सेवा पुढे तुम्हाला सुद्धा सांगेल, तुम्हाला स्वतःला सुद्धा करायची आहे. तर
ज्या ताईंना 3 फुलांचा उपाय मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य नाही आहे, बऱ्याचशा ताई आपल्या हैदराबाद किंवा बाहेरच्या राज्यांमधून त्या व्हिडिओ पाहत आहेत, तिथे त्यांना स्वामींचं केंद्र मठ काहीच नाही आहे, तर मग त्यांनी ही सेवा आपल्या घरात करायची आहे. किंवा त्या ठिकाणी जर वटवृक्षाचं झाड असेल, वटवृक्ष असेल, तर तुम्हाला तिथे जाऊन करता येईल. नसेल तर तुम्ही घरामध्येच करा. स्वामींची मूर्ती, फोटो नसेल तरीसुद्धा तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. त्या सुपारीला पंचोपचार, त्याची पूजा करायची आहे, अभिषेक वगैरे करायचा. म्हणजेच ती सुपारी स्वामींचं स्थान म्हणून तुम्हाला देवघरामध्ये त्या दिवशी पूजा करायची आणि तिथे तुम्ही हा उपाय 3 फुलांचा करू शकता. शेवटी भक्त हो, श्रद्धा महत्त्वाची. अगदी आपण एखाद्या दगडाला जरी हळदी कुंकू वाहून एखादं देव समजलं तरी त्यामध्ये सुद्धा आपल्याला देवत्व जाणवतं. फक्त आपल्या मनातील तसा भाव ठाम असावा. नाहीतर बघा, काही लोक असे असतात की इतर जण सेवा करतायत म्हणून ते सेवा करतात की तो खूप करतोय मग मी पण दाखवणार. दाखवण्यासाठी सेवा करायची नाही, आपल्याला फक्त मनातून सेवा करायची. तर तुम्हा सर्वांना निश्चित अनुभव येईल. फक्त आता तुम्हाला 108 तांदळांचा एक उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही मठामध्ये करू शकता, पण शक्यतो तिथे पॉसिबल नाही, खूप गर्दी असते आणि हा उपाय थोडा वेगळा आहे. त्यासाठी हा उपाय घरीच करा. त्याचबरोबर स्वामी जयंती दिवशी घरच्या घरी पूजा कशी करायची, त्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे, ही सुद्धा माहिती अतिशय महत्त्वाची आहे. आपण ती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. लवकरात लवकर सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोच होईल. म्हणजेच कसं, तुम्हाला 1-2 वेळा जरी तुम्ही ती माहिती व्यवस्थित ऐकली तर तुम्हाला ते उपायसुद्धा व्यवस्थित करता येतील. आता तुम्हाला अखंड 108 तांदूळ घ्यायचे आहेत. आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायची आहे. आणि आता या क्षणी एक कमेंट्स करायची आहे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर भक्त हो, 108 अखंड तांदूळ घ्या, जे लांब असणारे आहेत तसे. तांदूळ स्वच्छ तुम्हाला कपड्याने पुसून घ्यायचे आहेत. यामध्ये एकही किडका म्हणजेच कीड लागलेला, जाळीचा वगैरे तांदूळ घ्यायचा नाही. तांदूळ स्वच्छ पुसून घ्या. एका वाटीमध्ये तांदूळ घ्या. त्यामध्ये तुम्हाला 3 वेळा अष्टगंध घेऊन त्या तांदळांवरती टाकायचं आहे. हे करत असताना तुम्हाला श्री गुरुदत्त स्वामी समर्थ, श्री गुरुदत्त स्वामी समर्थ, श्री गुरुदत्त स्वामी समर्थ असे 3 वेळा म्हणायचे आहे. ते पूर्ण अष्टगंधामध्ये तांदूळ थोडेसे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या तांदळांना अष्टगंध व्यवस्थित लागला पाहिजे. त्यासाठी त्यामध्ये 1 थेंब पाणी घाला आणि मग ते छान चोळून घ्या, म्हणजेच त्याला सगळीकडे कलर लागला जाईल. त्यानंतर हा उपाय शक्यतो घरामध्येच करा. तुम्ही म्हणाल मूर्ती नाही, आधी मी सांगितलं जसं सुपारी, आणि पुढे आपण जी पूजा पाहणार आहोत त्यामध्ये मी सविस्तर तुमचे जे प्रश्न असतील त्यानुसारच तुम्हाला पूजेचा व्हिडिओ शेअर करणार आहे. आता तुमच्याकडे मूर्ती, फोटो आहे, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी तसे कमेंट्स करा. त्यानुसार सगळ्यांचा विचार करून आपण हा पूजेचा व्हिडिओ शेअर करू. तर एक तुम्हाला पिवळं वस्त्र घ्यायचं आहे, जे कोरं असणार आहे. तर एक असा कपडा तुम्ही अगदी साधा ब्लाऊज पीसचा घेतला तरी चालेल. घरामध्ये जर नसेल तर तुमच्या आसपास जिथे कुठे जे टेलर असतात त्यांच्याकडे तुम्हाला असं पिवळं कोरं वस्त्र मिळून जाईल. तिथून तुम्ही अगदी एक हातभर थोडासा जरी तुकडा घेतला तरी चालेल. आणि यावरती तुम्हाला स्वामी महाराजांचा जिथे फोटो मूर्ती आहे तिथे तुम्ही हा उपाय करायचा आहे. एक तांदूळ हातात घ्यायचा आहे आणि तुम्हाला श्री गुरुदत्त स्वामी समर्थ हाच मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्ही म्हणाल ताई, हा मंत्र आम्ही आधी कधी ऐकला नाही. हा मंत्र श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी खूप सगळे महाराज बोलले जातात आणि मलासुद्धा हा तिथेच ऐकायला मिळालेला आहे. हा खरंच खूप प्रभावी आहे. श्री गुरुदत्त स्वामी समर्थ हा फक्त मंत्र प्रकट दिनाला जास्तीत जास्त जप केला तरीसुद्धा चालतो. 108 वेळा म्हणूनच तुम्हाला एक तांदूळ ठेवायचा, 1 वेळाच मंत्र म्हणायचा, 1 तांदूळ ठेवायचा, 1 वेळाच मंत्र म्हणायचा. आणि हे जे तांदूळ आहेत ते तुम्हाला त्या वस्त्रावरती टाकायचे आहेत. त्याची नंतर एक तुम्हाला छोटीशी पोटली तयार करायची, म्हणजेच ते तुम्हाला त्या वस्त्रांमध्ये तांदूळ बांधून घ्यायचे आहेत. आता जर केंद्रामध्ये तुम्ही करणार असाल तर केंद्रामध्ये एक साईडला कुठेही कोपऱ्यात बसा, आसन स्वतःचं न्या, तिथे हा उपाय करा. आणि मग जे काही तुम्ही पोटली तयार केली ती पोटली तुम्हाला महाराजांच्या तिथे चरणावर थोडा वेळ ठेवायची आहे. नंतर स्वतःच्या घरी घेऊन यायची आहे. घरात जर केला तर दिवसभर, म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी दिवसभर तुम्हाला ती पोटली तिथेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे करून ती पोटली तुम्ही तुमच्या देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवा किंवा जी तुमची तिजोरी आहे त्या
ठिकाणी ठेवा. ही एकदम सुरक्षित ठेवायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत. त्यानंतर ही पोटली तुम्ही विसर्जित केली तरी चालेल. म्हणजेच तुम्हाला खूप सगळे प्रश्न पडतात आणि मग खूप कमेंट्स येतात, म्हणून मी इथे तुम्हाला सगळे डाऊट्स क्लिअर करत आहे. आता हा उपाय कुणी करावा तर अगदी प्रत्येक घरामध्ये हा उपाय केला तरी चालेल. म्हणजेच काय, ज्या घरात संतती नाही आहे, ज्या घरामध्ये पुत्रप्राप्ती पाहिजे, म्हणजेच मुलगा मुलगी पाहिजे, विवाह जमत नाही, शिक्षण झालेलं आहे, नोकरी लागत नाही, आजारी एखादी व्यक्ती आहे किंवा वारंवार तुमची मुले आजारी पडत आहेत किंवा तुमच्या संसारामध्ये सुख समाधान नाही आहे, म्हणजेच पती पत्नीचं न पटणे किंवा खूप अशा कमेंट्स आहेत की बऱ्याच ताईंना गर्भ राहतो पण तो वारंवार खराब होतो किंवा मतिमंद मुले जन्माला येतात. तर अगदी सर्वांनी हा उपाय श्रद्धेने करावा. ज्या घरामध्ये मुलं बाळं आहेत, संसार अगदी सुखाचा आहे, कशाचीच कमतरता नाही आहे, त्या घरामधील सुद्धा ताईंनी दादांनी हा उपाय करावा. कारण आज चांगले दिवस आहेत, पण आपलं ज्यावेळी कर्म संपतं, म्हणजेच आपण जे काही आजपर्यंत चांगलं काम केलेलं आहे ते संपलं की वाईट दिवस आपले हे येणार असतात, ते सुद्धा येऊ नयेत. म्हणून हा उपाय अगदी आवर्जून प्रत्येक स्वामी भक्ताने, प्रत्येक गुरुदत्त महाराजांच्या भक्ताने हा उपाय करावा. भक्त हो, इथे सांगितलेला प्रत्येक उपाय प्रभावी आणि फक्त महाराजांच्या आज्ञेवरून, महाराजांच्या संदेशावरून इथे ती सेवा दिली जाते आणि ती जर तुम्ही मनापासून केली तर तुम्हाला अनुभव निश्चित येईल. आजपर्यंत दत्त जयंतीला ज्या ज्या ताईंनी जे जे उपाय केले त्या ताईंना अनुभव आलेला आहे. त्यापैकी काही ताईंना अनुभव नाही आलेला अजून, त्यांच्या कमेंट्स देखील तशा येतात आणि त्या ताईंना या प्रकट दिनाच्या नंतर नक्की अनुभव येईल. मी स्वतःसुद्धा या प्रकट दिनाला तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करेल. तुम्ही काळजी करू नका आणि फक्त मासिक धर्म आपला ढकलला की हे नका म्हणू की ही सेवा केली होती आणि आता मला तर गर्भच राहिला नाही. ताई, तुम्ही जास्त जर विचार केला तर मग काय होतं, सतत त्याच आपण टेन्शनमध्ये राहिलो ना की मग आपल्याला जे काही आपली इच्छा पूर्ण होणार असती ती सुद्धा होत नाही. म्हणून तो विषय सोडून द्यायचा, एकदा संकल्प करायचा, इच्छा सांगायची, सेवेला सुरुवात करायची, पुन्हा तो विषय, ते टेन्शन डोक्यात आणायचं नाही. फक्त तुम्ही आणि महाराज तुमच्यामध्ये फक्त असेल ती सेवा, बस एवढंच करा आणि बघा तुम्ही मग अनुभव घ्या. त्याचबरोबर नॉर्मल डिलिव्हरीसाठी सुद्धा खूप सुंदर उपाय आहे जो स्वतः मी केला. माझी नॉर्मल डिलेवरी झाली, आधीचं सीझर होतं, तीसुद्धा माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत शेअर करेल. कारण खूप सगळ्या ताईंचे या 8-15 दिवसामध्ये डिलिव्हरी होणार आहे. तर निश्चित तुमची डिलिव्हरी नॉर्मल होईल. तसेच उपाय आहेत स्वतः मी केलेले आहेत आणि नंतर इतर मैत्रिणींना शेअर केले. इन्स्टावरती सुद्धा मी काही मैत्रिणींना ही माहिती दिली होती, त्यांचीसुद्धा नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. नक्की तुम्हाला अनुभवसुद्धा येईल या उपायाचा. तर आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा 108 तांदळाचा उपाय अगदी प्रत्येकाने करावा. स्वामींच्या केंद्रात, मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात केला तरी चालेल, पण खूप गर्दी असेल तर सावधगिरीने करा. शक्यतो आपल्या घरामध्ये केला तरीसुद्धा चालेल. आत्ता तुम्हाला सांगणार आहे तो अनुभव. आणि 2 दिवस व्हिडिओ नाही आले तर सेवा होती, त्यामुळेच मला शक्य झालं नाही की व्हिडिओ करणं. म्हणजे तयार होते व्हिडिओ, माहिती हीच होती तुम्हाला शेअर करायची, पण त्यासाठी थंबनेल बनवणं किंवा खूप सगळा वेळ द्यावा लागतो, तर हे शक्य झालं नाही. आणि बाकीच्या स्वामी प्रकट दिनाच्या सेवासुद्धा आहेत, तर हे झालं व्हिडिओ न येण्याचं कारण. त्याचबरोबर अनुभव असा आहे की काल नैवेद्य घेऊन गेले केंद्रामध्ये, महाराजांना हार वगैरे सर्व काही आवरून घेतलं, नैवेद्याचं ताट महाराजांच्या समोर ठेवलं, आरती वगैरे झाली. आणि भक्त हो, आरती करत असतानाच मी महाराजांना नेहमी अनुभव घेते की मी आरतीमध्ये महाराजांना एक इच्छा सांगत असते, मग कुठलीही असोत, आणि मला ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण झालेलासुद्धा अनुभव आलेला आहे. काल मी ज्यावेळी आरती उचलली त्याचवेळी महाराजांना सांगितलं की महाराज, आजची ही आरती त्या भक्तांसाठी ज्यांच्या खूप कमेंट्स अशा येतात की त्या वाचल्या की मला वाईट वाटतं आणि मी तुम्हालासुद्धा त्या वाचून दाखवते. ज्या घरामध्ये फक्त मुली आहेत त्या मुलींना भाऊ हवा आणि त्या घरामध्ये एक मुलगा व्हावा. त्याचबरोबर काही ताईंना मतिमंद व्यंग मुले जन्माला येतात, काहींचा वारंवार गर्भपात होत आहे, तर काही ताईंना 15-20 वर्ष, 5-9 वर्ष लग्नाला झालेली आहेत. अशा माझ्या सगळ्या ताईंना आई होण्याचं भाग्य लाभावं. खूप मुले शिकलेली आहेत, त्यांना नोकरी
नाहीत. म्हणजे ज्या काही तुमच्या या 8 दिवसामध्ये कमेंट्स येत होत्या त्या सर्व कमेंट्सनुसार मी महाराजांना एक विनंती केली आणि ज्यावेळी मी आरती घेतली त्यावेळी महाराजांचं रूप खूप वेगळं होतं. जसं आपली आई आपल्याला जवळ घेते, हात फिरवते, एक वेगळीच मला माया त्या फोटोमधून एक लक्षात आली आणि असं वाटलं की काही क्षण महाराज माझ्याजवळ आहेत किंवा अगदी माझ्यासमोर उभे आहेत. मी जे सांगते ते सर्व काही ऐकत आहेत. आणि आरती झाल्यानंतर ज्यावेळी जप वगैरे असतो तर त्यावेळी आम्ही सर्वजण खाली बसून जप चालू होता. त्या क्षणी मी जप करत होते, जपामध्ये पूर्ण लक्ष होतं. पण असं जाणवलं की माझं लक्ष जे नैवेद्याचं ताट आहे त्याच्याकडे गेलं आणि मी फक्त म्हणायचे की महाराज तुम्ही हा नैवेद्य खावा, मला काहीतरी अनुभव यावा. त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर एक वेगळं चित्र आलं की साक्षात तिथे महाराज बसलेले आहेत, ते ताट उघडत आहेत. म्हणजेच ते डोळ्यासमोर आलं, असं दिसलं वगैरे नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की तुम्ही काही सांगता का, पण नाही, एक वेगळाच भाव माझ्या मनात आला आणि अंगामधून सनसन काटा येऊ लागला. त्याचवेळी मी म्हटलं महाराज तुम्ही नैवेद्य ग्रहण केलेला आहे असं मला वाटतंय. असं म्हणता क्षणी जास्तीत जास्त माझ्या अंगामधून सनसन काटा येऊ लागला आणि मला खरंच खूप छान वाटलं. आणि त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचाच जप चालू होता. त्यानंतर बाकीचे सगळे मंत्र वगैरे झाले आणि त्यानंतर मग कालभैरवाष्टक झालं आणि नंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला. आणि काल मी जिलेबी नेली होती. तर दरवेळेस पेढा वगैरे नेत असते, कधी बेसनचे लाडू, पण काल म्हटलं चला काहीतरी महाराजांना आज वेगळं. तर मग सर्वांना जिलेबी देऊन झाली, खडीसाखर देऊन झाली. आणि एक ताई, काल मी पहिल्यांदाच त्यांना केंद्रात पाहिलं, कदाचित त्या याआधीसुद्धा आल्या असतील पण मी त्यांना याआधी पाहिलं नव्हतं. हिरवी साडी घातलेली होती, हातामध्ये 1-1.5 डझन अशा हिरव्या बांगड्या होत्या आणि कपाळावरती खूप मोठं असं त्यांनी कुंकू कोरलेलं होतं, सिंदूर भरलेला होता भांगमध्ये. आणि त्यांच्याकडे पाहता क्षणी मला असं खूप एकदम असं अचानक वाटलं की स्वामी महाराजच आपल्या म्हणजे देवी स्वरूपात आलेत की काय. आणि त्यांनी हात पुढे केला आणि बोलल्या की ताई मला प्रसाद द्या ना. तर माझ्यासोबत एक दिदी होती, तिनेच प्रसाद खडीसाखरेचा वाटप केला होता. तर मी म्हटलं दिदी त्या वाटीमध्ये आहे का, ती बोलली नाही. तर जे नैवेद्याचं स्वामी महाराजांचं ताट होतं ते ताटामधील मी एक जिलेबी घेतली आणि त्या ताईंच्या हातामध्ये दिली. आणि त्यावेळीसुद्धा मला जो आधी साक्षात्कार झाला होता तोच जाणवला. आणि मग मी महाराजांच्या फोटोकडे पाहिलं आणि महाराजांकडे पाहून मनातल्या मनात हसले की म्हटलं महाराज खरंच तुम्ही मला आज नैवेद्य ग्रहण केला याची पुरेपूर प्रचिती दिली. म्हणजे आधी थोडा अनुभव आला होता, ताट उघडला क्षणी मला असं वाटायचं की थोडासा पोळीचा तुकडा किंवा जिलेबीचा तुकडा थोडासा खाल्लेला असावा, म्हणजेच नाही का आपण घास मोडतो त्या पद्धतीने दिसावं. आणि असं काही दिसलं नाही. मग मनामध्ये मी थोडीशी नाराज झाले. त्या क्षणी त्या ताई येऊन उभ्या राहिल्या. म्हणजे काय, महाराजांनी साक्षात प्रसाद मागून घेतला, म्हणजेच तो नैवेद्य ग्रहण केला. त्यानंतर एक छोटंसं बाळ आलं, ते 2 वर्षाचं असेल, त्याच्या आईसोबत. त्यांनीसुद्धा मुजरा करून निघणार तेवढ्यात तो म्हणाला की मला ते तीर्थ घ्यायचं आहे आणि माझ्याजवळ येऊन बोलला की मला तीर्थ द्या. म्हणजेच फक्त हात पुढे केला. म्हणजेच भक्त हो, ज्या घरात मूलबाळ नाही, तुम्हाला मुलगा पाहिजे, तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार आहे. महाराजांनी काल खूप सुंदर असा मला अनुभव दिला आणि तुम्हालासुद्धा लवकरच असे अनुभव यावेत हीच माऊलींकडे प्रार्थना. तर भक्त हो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता, अनुभव शेअर करायचा होता, त्यामुळे थोडीशी माहिती मोठी झाली तर समजून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला स्वामी महाराजांचे नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील. आजची सेवा स्वामी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.